नमस्कार, मी दीपाली चौधरी. माझी कथा तुम्ही ऐकत आहात. मन माझे तुझे झाले भाग 4. मंदार विचार करत होता. डॅडसोबत बोलायला पाहिजे. घरी निघून गेला. मला बोलायचे आहे तुझ्यासोबत, पार्वती म्हणतात. हो आजी बोल, मला पण फ्रेश होऊन येऊ दे, मग आपण बोलू, मंदार म्हणतो. बरं. सरिता मंदार आला, त्याला कॉपी करायला सांग, पार्वती म्हणतात. हो आई, ठेवला आहे. श्यामला सांगितलं आहे, सगळे येतील. त्याचं पण सांगितले आहे. तुम्हाला काही हवं आहे का, सरिता म्हणते. नको, मला काही चहा सांग, कॉफी बिक्की नको मला. काय ते कडू पाणी पिता, पार्वती तोंड कसं तरी करत म्हणतात. काय हो आई, तुम्हाला मुलांना आवडते, सरिता हसत म्हणतात. काय ग, आमच्या बुराई चालू आहे. तू तर आमची लाडकी आजी आहे, जान आहे तू आमची, रिद्धी लाडात येऊन बोलते. माझी लाडकी आहे ती, तुझं काय असतं ग मध्ये, शेंबडी आहे तू. आज घरी होती ना. हो बाजूला आता, आजीला मिठी मारतो. तू फक्त माझे लाड कर आता, बाकी कोणी नाही पाहिजे, साहिल म्हणतो. एवढा मोठा झाला ना, काय असतं रे तुझं. त्याचे केस ओढते, त्याला चिडवते, आजीच्या मांडीवर डोकं ठेवते. गप बसा रे, लहान आहे का, सगळे लाडके आहे मला, कोणी तोडकं नाही, पार्वती हसत म्हणतात. तुमची काय खिचडी पकते आहे, रिद्धी म्हणते. मंदारच्या लग्नाची यावर्षी झालंच पाहिजे, पार्वती म्हणतात. मी तर खूप शॉपिंग करणार, आवडेल ते घेणार, रिद्धी म्हणते. तुझे घोडे जमिनीवर आण, कशाला काहीही, ही चालली शॉपिंगला, साहिल रिद्धीला चिडवत म्हणतो. तू गप बस रे, नाही सगळा बघ तुला उचलायला लावल्या नाही ना तर नाव नाही सांगणार रिद्धी म्हणून तोऱ्यात बोलत होती. डॅड, मला तुमच्याशी बोलायचं आहे, मंदार म्हणतो. तो फ्रेश होऊन आजीकडे नाही जात डॅडकडे गेला होता. डॅड पण नुकतेच ऑफिसवरून आले होते, फ्रेश झाले. मंदार रूममध्ये आला. बोल ना, काय बोलायचे आहे, विनायक म्हणतात. मला माझी असिस्टंट आवडते, प्रेम आहे की नाही माहिती नाही, तिला बघावंसं वाटलं, तिला काही त्रास आहे असं वाटतं, तिच्या वेदना मला सहन होत नाही. आज ती अचानक बेशुद्ध पडली, वाटलं तिने काही खाल्लं नसावं सकाळपासून. तिच्या फ्रेंडकडून समजलं तिची वहिनी खूप त्रास देते, खूप काम करून घेते. त्यांचा मुलगा आहे, त्याचं पण सगळं सकाळपासून तीच करते. मंदारने सगळं सांगितलं. याला प्रेम म्हणतात अरे, पण तुझं काय म्हणणं आहे, विनायक म्हणतात. डॅड, मला तिच्यासोबत लग्न करायचे आहे, तिला सुखी ठेवायचे. आपल्या घरात सगळे चांगले, तिला सगळे आनंदात ठेवतील, मला असं वाटतं. तुमचं काय मत आहे, मंदार म्हणतो. मला सगळ्यांशी बोलावं लागेल, आईबाबांशी बोलावं लागेल, एकदा सरिताला सांगावं लागेल, सगळ्यांचे मत घ्यावे लागेल. मी येतो ऑफिसमध्ये 4-5 दिवस, तिच्यावर लक्ष ठेवतो, बघतो तिला कशी वागते. आपण आपल्या कुटुंबात बसेल का, तरच हो म्हणेल, विनायक म्हणतात. ओके डॅड, नो प्रॉब्लेम, मंदार चेहरा पाडत म्हणतो. नाराज होऊ नको, पण सगळं बघावं तर लागेल ना, विनायक म्हणतात. तोपर्यंत सरिता येतात. हे रूम बाहेर का आले नाही बघायला, म्हणून काय गप्पा चाललाय मला सोडून, सरिता म्हणतात. काही नाही ग, सांगतो तुला सगळं जमल्यावर, विनायक म्हणतात. ती पण डायनिंग टेबलवर जातात कॉफी प्यायला. आई बाबा, काही प्लॅन नाही ना का यावेळेस, विनायक म्हणतात. आहे ना, मंदारचं लग्न करून जाणार आहे, पार्वती म्हणतात. जाणार का आहे, नाही जायचं आता कुठेच, रिद्धी म्हणते. आम्हाला नाही का आवडत इथं, गावाला मन रमतं आमचं, म्हणून आम्ही परत जाणार, तुम्ही पण या तिकडे, मजा करू, रमा शिरप्या घेता आमची काळजी, पार्वती म्हणतात. मी काहीतरी ठरवलं आहे, सरिता तुझ्यासोबत बोललो नाही मी, आताच सांगतो. मंदारसाठी मुलगी बघितली आहे, त्याची असिस्टंट आहे, गरीब घरातली आहे, आपल्या घरातल्यांना सांभाळून घेईल. माझं मत आहे, तुमचं काय मत आहे ते सांगा, विनायक म्हणतात. मला वाटतं आता रिद्धीचा वाढदिवस येत आहे, तिला घरी बोलव, तिला आम्ही बघू, तेव्हा ठरवू. तू पाहिली आहे तर चांगलीच असणार, पण मला बघायची आहे, रमाकांत म्हणतात. हो, मला पण बघायचे आहे, पार्वती म्हणतात. मला उद्या मंदिरात जायचं आहे, गाडी घेऊन जाईल मी, तुम्ही येणार का माझ्यासोबत, रमाकांतला विचारता पार्वती. हो येईल ना मी,
तू तिथं मी आणि हसायला लागतात. अहो काही काय तुमचं, आता नाच सून येईल, पार्वती लाजत म्हणतात. अजून पण कशी लाजते माझी पारू, रमाकांत म्हणतात. गप बसा तुम्ही, कुठं पण सुरू होता, पार्वती खोटं रागवत म्हणतात. उद्यापासून मी आणि साहिल मंदारच्या ऑफिसला जाऊ, विनायक म्हणतात. साहिल तर खूप आनंदी होतो. मांजरला भेटता येईल, भांडायला मिळेल, मजा करू. कैलास तुला चालेल ना, विनायक म्हणतात. हो रे दादा, चालेल ना, आता आपला प्रोजेक्ट पण पूर्ण झाला आहे, कैलास म्हणतात. मंदार सगळं चांगलं होऊ दे, त्याला चांगली बायको मिळू दे, इंदू मंदारच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणतात. तिचा खूप जीव मंदारवर. चांगलीच असणार, आपली वहिनी आहे ती, रिद्धी म्हणते. नाचो भाई की शादी नाचो, साहिल म्हणतो. रिद्धीला पण घेतो. दोघं बराच वेळ नाचत होते. नंतर त्यांची सगळ्यांना घेतलं नाचायला. खूप वेळ नाचले. सगळे खूप आनंदी होते. पण परत गौरीची परीक्षा होणार. आज गौरी ऑफिसला गेली नाही होती. काजलला तसं सांगितलं होतं. मंदारला मेसेज केला होता. आजारी असून पण वहिनी सगळे काम तिच्याकडून करून घेतले होते. आजारी आहे तर मी करत नाही, तिलाच करावे लागेल. गौरीला आता झोपून कंटाळा आला होता, म्हणून ती मंदिरात जाणार होती. घरी राहिली तर वहिनीचं काही ना काही चालूच राहील. मंदिरात गेली तर थोडं बरं तरी वाटेल. ऑफिसला गेली असती तर बरं झालं असतं. खाडा पडला नसता. काम पण खूप होतं, ते तरी झालं असतं, विचार करत होती. तयार करायला लागली. साधासा ड्रेस घातला, तयारी केली. वहिनी मी जरा मंदिरात जाऊन येते, गौरी म्हणते. देवाला सांग चांगला नवरा मिळू दे, लवकर मला इथून जाऊ दे, किया तिच्याच तोऱ्यात बोलत होती. गौरीने काही लक्ष दिलं नाही. तिची बॅग घेतली, घराबाहेर पडली. रिक्षाने ती मंदिरात पोचली. पूजा घेतली. ती मागे वळली. आजीने तिला पकडलं होतं. आजी, काही होतंय का? तिने तिच्या बॅगमधून पाणी बाटली काढली, त्यांच्या तोंडावर मारली. त्यांना थोडं पाणी मारलं चेहऱ्यावर. बरं वाटतं तुम्हाला आता? आजी, काही खायला आणू का? इथं झाडाजवळ बसा, मी पटकन घेऊन येते, गौरी म्हणते. दुकानातून बिस्किट घेऊन येते, आजीला खायला देते. तोपर्यंत आजोबा येतात. काय झालं पार्वती तुला, रमाकांत काळजीने विचारतात. मंदारचे आजी आजोबा आहे. काही नाही, थोडं चक्कर आल्यासारखं झालं. ही पोरीने मला इथं बसवलं, खायला पण आणलं, पार्वती म्हणतात. आजोबा गौरीकडे गेले. पोरी, तुझे आभार मानू तेवढे कमी आहे. कोणी दुसरी मुलगी असती तर म्हटलं असतं म्हातारी तर आहे, काय बघू निघून गेले असते. तू तिला मदत केली, खरंच धन्यवाद, आजोबा म्हणतात. आजोबा असं काय म्हणता? तुमची नात समजा मला. तुमची नात असती तर असे आभार मानले असते का? तुम्ही दोघं एकटे आले आहे का? कोणी सोबत नाही का तुमच्या? मी सोडू का तुम्हाला, गौरी म्हणते. आहे ना, गाडी आणली आम्ही, ड्रायव्हर आहे आमच्यासोबत. घरी मुलांना समजलं तर रागवतील. खूप जीव त्यांचा आमच्यावर. आम्ही म्हटलं जाऊन येऊ. त्यांना समजला ना की आजीला चक्कर आली, काम सोडून सगळे घरी येतील. आजोबाच्या चेहऱ्यावर एक चमक होती त्यांना नातवंड मुलांबद्दल सांगताना. खूप मस्त आहे म्हणजे तुमचे कुटुंब. आमच्याकडे आम्ही 4च आहे, दादा, वहिनी, आरव, मी, गौरी नाखुशीने सांगत होती. तुला खूप मोठे कुटुंब भेटेल, आजोबा म्हणतात. तुझ्यासारख्या सगळ्या इच्छा पूर्ण हो, पार्वती म्हणतात. खूप थँक्यू आजी आजोबा. तुम्हाला गाडीजवळ सोडू का? मला घरी जायचं आहे, दर्शन घेऊन बाच्याला आणायचं आहे, गौरी म्हणते. तिला पण थोडं थकल्यासारखं वाटत होतं. डोकं पण दुखत होतं उन्हामुळे. नको, आम्ही जातो, तू दर्शन घेऊन ये. तुला सोडू का आम्ही, रमाकांत म्हणतात. नको आजोबा, मी जाईल, गौरी म्हणते. बरं, नीट जा, काळजी घे, पार्वती म्हणतात. हो आजी, तुम्ही पण काळजी घेत जा. कोणाला तरी सोबत घेऊन येत जा, एकटे नका येत जाऊ. त्याचा पाया पडते, दर्शनाला जाते. किती मस्त मुलगी आहे ना, मंदारला पण अशीच मुलगी पाहिजे, पार्वती म्हणतात. हो ना, आपल्याला सगळ्यांना सांभाळून ठेवणारी. खूप छान आहे, शांत, प्रेमळ वाटते, बोलणं नाजूक, मदतीला धावणारी, रमाकांत म्हणतात. हो, मनमोकळी आहे. तिच्या डोळ्यात दुःख आहे काहीतरी. आई बाबांबद्दल काही बोलली नाही ती, पार्वती म्हणतात. असं काही ना काही दुःख. सगळे सुखी कसे राहणार बघ, आली ती दर्शन घेऊन.
बघितलं, डोक्याला हात लावले आहे. दुखत असेल का? चल आपण बघू, रमाकांत म्हणतात. हो, ती बघा पडली, पार्वती म्हणतात. आजी आजोबा तिच्याकडे गेले. तिला ताप पण आला होता. विकनेस तर होताच, त्यामुळे तिला चक्कर आली. उठ, डोळे उघड, तिच्या डोळ्यावर पाणी मारू आपण, पार्वती म्हणतात. आजोबांनी बाटली घेतली, तिच्या तोंडावर मारलं. तिने डोळे किलकिरे करून पाहिले. काही नाही, तुला चक्कर आली होती, पार्वती म्हणतात. आजी आजोबा गेला नाही तुम्ही? गाडी आली नाही का तुमची? आजी बरं वाटतं तुम्हाला? गौरी काळजीने विचारते. अगं आमचे सोड, चल झाडाखाली बस. चक्कर कशी आली तुला? पार्वती म्हणतात. ते मी आजारी होते, घरी नको वाटत होतं म्हणून मंदिरात आली होती, गौरी म्हणते. असं नाही का करायचं, पार्वती म्हणतात. हो, आता नाही करणार, गौरी म्हणते. तुझं नाव नाही विचारलं आम्ही, काय नाव तुझं? पार्वती म्हणतात. गौरी माझं नाव, गौरी सांगते. आता बरं वाटत आहे, खूप उशीर झाला, तुम्हाला सोडू का गाडीपर्यंत? गौरी म्हणते. नको, आम्ही जाऊ. तुला सोडू का तुझ्या घराजवळ? तुला कुठं जायचं असेल तर? आजोबा म्हणतात. आजी म्हणतात. हो, तुला बरं नाही, चल सोडतो तुला, पार्वती म्हणतात. गौरी पण आडेविडे घेत नाही. आजी आजोबांसोबत निघाली. अर्णवच्या स्कूलला ॲड्रेस सांगितला. मंदार ऑफिसमध्ये मन लागत नाही होतं. आज गौरी आली नाही म्हणून बरं असेल ना? काही झालं तर नसेल? असेच बरेच प्रश्न त्याला पडत होते. मन अस्वस्थ झालं होतं. मला तिची एवढी काळजी का वाटते? मी प्रेमात पडलोय का तिच्या? सारखं तिलाच बघावं वाटतं. तिचा नंबर पण नाही की तिला फोन करेल. मिस काजलला विचारू का? नको, परत तिला काही वेगळं वाटेल. कामात मन लागत नाही आहे. वीरेन येतो. रिद्धी पण मंदार असं कधी पाहिलं नसतं. ऑफिसमध्ये कामाशिवाय तो कशातच लक्ष घालत नाही. वीरेन मंदारला हाक मारतो, पण मंदारचे लक्ष नसतं. वीरेन सिद्धीकडे बघतो. याला काय झालं म्हणून ती असं करते. वीरेन मंदारजवळ जातो, त्याला हाक मारतो. मंदार विचारत होता म्हणून दचकतो. अरे मी आहे, काय झालंय का? तेव्हापासून तुला हाक मारत आहे, कसला एवढा विचार करत आहे? वीरेन म्हणतो. काही नाही, मन लागत नाही आहे, काम करावंसं वाटत नाही आहे, मंदार म्हणतो. भाई काय होतंय तुला? बरं नाही वाटत आहे का? डॉक्टरकडे जायचं का? घरी जाऊन आराम करतो, रिद्धी काळजीने बोलत होती. हो, मला वाटतं तू घरी जा. असं पण आता मीटिंग नाही आहे, वीरेन म्हणतो. हो बाई, आराम कर, आजी आजोबा आहे, त्यांच्यासोबत बोल, बरं वाटेल तुला, रिद्धी म्हणते. बरं जाऊ का? असं पण काम होणार नाही आहे, मंदार म्हणतो. थोडं काही असतं ते आवरतो, घरी जायला निघतो. गौरी अर्णवला घेऊन घरी आली. तिला खूप थकल्यासारखं झालं होतं. त्याला खाऊ पण घातलं. घरात पाय नाही पडत की कियाची बडबड चालू झाली. वा, खूप लवकर आल्या, लगेच येते म्हणाली होती ना, मग एवढा वेळ का लागला? कोणासोबत उनाडक्या मारत होती? घरी लवकर येत नाही का? किया खूप रागात होती. वहिनी, काही काय बोलते तू? मंदिरात गेली होते मी, आजी आजोबा भेटले, आजीला चक्कर आली, त्यांच्याजवळ थांबले म्हणून वेळ झाला. आणलं ना मी आरवला. आता गौरीला पण राग आला होता. किती पण करा तरी कमीच आहे. उनाडक्यामुळे कोणासोबत मारू? कधी बाहेर जाऊ दिलं नाही. घरातले काम करेल म्हणून गौरी मनात विचार करत होती. जास्त बोलायला लागली आहे असं वाटत नाही का? आमच्या जीवावर राहते, किती चुरू बोलते, लाज वाटत नाही का? आई बाबा गेले तुला आमच्या जीवावर ठेवून, त्यांच्यासोबत जायचं होतं ना. किया खूप काही बोलत होती. किया, जोरात आवाज घुमला. बोलताना तोंड सांभाळून बोलत जा. तिला काही पण बोलत जाऊ नको. ती पण जॉब करते ना आता, तिचा पण पगार येतो घरात. जॉब करून घरातले काम पण करते ती, बसून आहे तर खात नाही. ती कशी आहे आम्हाला माहिती आहे. किरण जस्ट घरात आला होता. कियाचं बोलणं त्याच्या कानावर पडलं होतं. हो, तुम्ही मलाच बोला. केव्हापासून गेली आहे ती बाहेर? हे नाही दिसत तुम्हाला? फक्त मला बोला, किया म्हणते. गौरी रडायला येत होतं. ती रडत आरवला रूममध्ये घेऊन गेली. माझं आयुष्य असं का आहे देवा? माझ्यामुळे त्यांच्यामध्ये भांडण होतं. काहीतरी चांगलं होऊ दे, मला या घरातून जाऊ दे, गौरी रडत विचार करत होती. आजी आजोबा पण घरी आले होते. प्रसाद सरिताच्या हातामध्ये दिला. फ्रेश व्हायला रूममध्ये गेले. तोपर्यंत सरिताने चहाचं बघितलं. आजी आजोबा फ्रेश होऊन आले. चहा झाला.
आज एक मुलगी बघितली, खूप छान होती. आपला मंदारला अशी मुलगी मिळायला हवी. खूप मस्त होईल. सगळ्यांना मदत करणारी. बोलतच खूप मस्त होती. पार्वती गौरीची तारीफ करून थकत नाही होत्या. पण ती आजारी होते. मध्येच तिला चक्कर आली. आजारी होती वाटतं. मोठ्या कंपनीत काम करते म्हणत होती. तिच्या डोळ्यांमध्ये काहीतरी दुःख आहे, तरी आनंदी राहण्याचा प्रयत्न करत होती. रमाकांत म्हणतात, ज्या घरात जाईन त्या घराचं सोनं होईन. पार्वती म्हणतात, आई खूप तारीफ करत आहात त्या मुलीची. आम्हाला पण भेटावंसं वाटत आहे त्या मुलीला. काय ताई, हो ना, मला वाटतं कधी भेटता येईल तिला. इंदू म्हणतात, मला तसं वाटत आहे. यांनी बघितली मुलगी पण अशीच असो, खूप मस्त होईल. सरिता म्हणतात, मंदार आता विचार करून कंटाळला होता. त्याला गौरीसोबत बोलायचे होते, पण कसं तो विचार करत होता. त्याचं डोकं काम करत नाही होतं. त्याने डोळे बंद केले. शांत चित्ताने विचार केला. अरे हो, आधी का लक्षात नाही आलं. इंटरव्ह्यूला आली होती तेव्हा कागदपत्र इथंच आहे तिचे. ते शोधावे लागेल. त्यात तिचा नंबर असेल, मग तिला कॉल करता येईल, बोलता येईल तिच्यासोबत. मंदार आनंदी झाला होता. त्याने शोधायला लागला. फायनली त्याला तो कागद मिळाला. त्यावर गौरीचं नाव लिहिलं होतं. त्याने लगेच नंबर लावला. हॅलो, नाजूक आवाज आला. गौरीचा थोडा रडका आवाज आला. काय झालं मिस गौरी, परत ताप आलाय का? कोणी काही बोललं का? तुम्हाला काही होतंय का? तुम्ही रडत होत्या का? सांगा ना. मंदार हायपर झाला होता तिच्या काळजीने. त्याला बच चालला असता तर तो आत्ताच तिच्याकडे गेला असता. सर, मला बोलू द्या. मला काही झालं नाही. मी मस्त आहे. आत्ता उद्या येईल मी ऑफिसला. काही काम होते का? तुम्ही कॉल केला मला. गौरी म्हणते, असंच केला होता. तुम्ही कधी येणार विचारायला. आता काय बोलू? त्याला समजत नाही होतं. कॉल तर उतावळ्याप्रमाणे केला होता. आता काय? काळजी घ्या, गोळ्या घ्या, उद्या या ऑफिसला सांगून मंदारने कॉल कट केला. असे काय हे? कॉल केला, कट पण केला. जाऊ दे, आपल्याला खूप कामं आहे. जेवण बनवायचे आहे. दादा किचनमध्ये जायच्या आधी. नंतर तो करून देणार नाही. दमून आला असेल. घरातलं पण करेल. नको, आधी करून घेते. किती वेळा सारखं बोलत होतो मी. तिला काय वाटेल. आता घरी जाऊन कामाचं पण मन लागत नाही आहे. आता मीटिंग पण नाही आहे. मी प्रेमात पडलो आहे वाटतं गौरीच्या. हो नक्कीच. आय ॲम लव्ह, मंदार म्हणतो. आनंदी होऊन घरी जायला निघतो. गौरीने सगळा स्वयंपाक करून ठेवला होता. आरवचा अभ्यास घेत होती. काजलचा कॉल आला. बोल, गौरी म्हणते. बरं वाटतंय का आता? उद्या येणार ना ऑफिसला? तुझ्याशिवाय करमत नाही ग ऑफिसमध्ये. गौरी म्हणते. काजल म्हणते, सॉरी. हो ग, उद्या येईल. घरी मला पण राहावंसं वाटत नाही. गौरी म्हणते. काही बोलली का ती बया? काही काम नाही. तिचं डोकं खाली असं की तू दिसते त्या बयाला. तिचं खूप राग येतो मला. तिला असं अद्दल घडेल ना, मला तर खूप राग येतो तिचा. कशी सहन करते काय माहीत. काजल खूप चिडली होती. ती तिच्या समोर असताना तिचा खूप बोलली असती. मारायला पण कमी केलं नसतं. गौरी खूप जीव तिचा. तिचं दुःख पाहिलं आहे तिने, म्हणून त्या बाईचा राग येतो तिला. बरं, उद्या भेटू. गौरी कॉल कट केला. कथा आवडली असेल लाईक करा, कमेंट करा.